कोल्हापुरात गोकुळच्या मतदार यादीवरून संस्थानाच्या पात्रतेचा वाद समोर आलेला होता। 1300 संस्थांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। गोकुळ निवडणुकीमध्ये कागदोपत्री संस्थांना मतदानाचा अधिकार देऊ नये, दूध संस्था प्रतिनिधींनी ही मागणी केली। पात्र प्रत्येक संस्थेच्या पुढे कोणत्या वर्षी किती दूध केलं संकलन अशा संस्थेची यादी आहे, आमच्याकडे पण ती आहे, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। खाद्यतेल आणि बॉईल केलेले नूडल्स उघड्यावर असल्याचं यावेळेला आढळलेलं होतं। शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भाज्या कापल्या जात असल्याचंही उघड झालं। 50,000चा दंड आणि सुधारणा नोटीस देऊन नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं। निलंबन काळामध्ये व्यवसाय सुरू ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गायत्री मेवाड हॉटेल या हॉटेलवर आपण धडक तपासणी करण्यात आली। सदर तपासणीमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी ज्या आढळल्या त्रुटीमध्ये, त्याच्यामध्ये जे पनीर ते लोकांना सर्व केलं जात होते दुर्गंधीयुक्त होतं। त्याचा आम्ही तिथं स्मेल पण घेऊन बघितला, तर ते खराब झालेलं होतं। तेच लोकांना ते तयार करून देणार होते साई पनीर या नावाच्या डिशने। तर ते एकदम चुकीची गोष्ट आहे त्या बाबतीमध्ये। आणि तसंच तिथं जे पण ग्रेव्ही वगैरे तयार केले राहतात, केव्हा केल्या काय केलेलं त्याच्यावर डेट नाही, काही नाही, काहीच मेंटेन केलं नव्हतं त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे। अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश वेडेकर मृत्यू प्रकरणामध्ये कुटुंबियांकडून शाळेच्या संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। राजेश वेडकरच्या मृत्यूला शाळाच जबाबदार असल्याची तक्रार जी आहे ती कुटुंबियांनी केलेली आहे। महर्षी पब्लिक स्कूलचे संचालक प्रशांत राठींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। अमराठी भाषिक ऑटो आणि टॅक्सी चालकांवर राज्यभरात कारवाई पाहायला मिळते। 777 चालकांना नोटीस जारी करण्यात आली। संपूर्ण राज्यात 5211 वाहनधारकांची तपासणी करण्यात आली आहे। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 3942 वाहनांची तपासणी करण्यात आलेली आहे। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये पाकिट विचारता जे आहे ते पळालेल्या व्यक्तीकडून 12 किलो गांजा जप्त करण्यात आला। टीसीनं तिकिटाची मागणी करताच 2 तरुणांनी दंड भरून येतो असं सांगत बॅगा टीसीकडे ठेवल्या होत्या। टीसीला संशय आल्यानं प्रकरण उघडकीस आलं। आरोपींना पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे।